Today we are going to continue the lesson Molai's Kathoni. In the last video we saw that the trees were growing vigorously. With trees come birds, insects and animals. They liked the place. Unknowingly they brought many more seeds to the place. The place began to get rich with different forms of life. Even then, Molai did not abandon his work. The forest now became a second home for him. People in that area named it Molai's Kathoni, Molai's forest. Now see students, because of Molai's hard work, the trees were growing vigorously, and with the trees all the birds and insect animals comes with that place in that place. म्हणजेच बरेचसे प्राणी पशुपक्षी त्या झाडांकडे आकर्षिले जाऊन येऊ लागले. अननोईंगली मीन्स म्हणजे अजाणतेपणे, मीन्स दे डोंट नो हाऊ दे आर हेल्पिंग टू ग्रोईंग द ट्रीज. म्हणजेच अननोईंगली अचानकपणे ते स्वतःसोबत बिया त्या आणू लागले आणि तिथल्या जंगलामध्ये त्या बिया पडू लागल्या. त्यामुळे ते जंगल अतिशय सुंदर मोठं वाढू लागलं आणि जणू काही अगदी श्रीमंत झालं. गेट रिच विथ डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईफ असं इथे सांगायचंय. इवन देन मोलाई डिड नॉट अबंडन हिज वर्क, म्हणजे तरीही त्यांनी त्याचं काम काही सोडलं नाही. म्हणजे आता जंगल मोठं वाढू लागलं होतं म्हणून त्यांनी काम त्याचं सोडलं नाही. अबंडन म्हणजे एखादं चालू काम सोडून देणं, पण तसं त्यांनी केलं नाही. द फॉरेस्ट नाव बिकम अ सेकंड होम फॉर हिम, म्हणजे जंगलच हे त्याचं दुसरं घर बनलं होतं आणि म्हणूनच लोकांनी त्याला मोलाईस कथोनी म्हणजे मोलाईचं जंगल, मोलाईस फॉरेस्ट असं नाव दिलं. टुडे मोलाईस कथोनी कव्हर्स अन एरिया ऑफ नियरली 1500 acres अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. म्हणजे आता तो जवळजवळ 1500 एकरमध्ये हे जंगल वाढलंय आणि मोलाईसच्या प्रयत्नामुळे तो दिवसेंदिवस ते जंगल वाढतच चाललंय. इट हाऊसेस thousands of different trees and plants and birds and animals including deer, apes and even rhinos and tigers. म्हणजे बघा आता तिथे फक्त झाडच नव्हती तर झाडांसोबत अनेक पशुपक्षी येऊ लागले. अगदी प्राणी सुद्धा, म्हणजेच हरिण, नंतर एप्स आणि रायनोज म्हणजेच गेंडे, वाघ, हे वेगवेगळे प्राणी तिथे येऊन राहू लागले. ते जंगल नुसतं प्राण्यांचंच नाही तर माणसांची घरं, प्राण्यांची घरं त्या जंगलात बनू लागली. टू कॅप इट ऑल, अ हर्ड ऑफ अबाउट 100 elephants हॅज स्टार्टेड व्हिजिटिंग द फॉरेस्ट एव्हरी इयर. म्हणजे आपण म्हणतो ना, अगदी कॅपिटॉल म्हणजे यावरच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे जवळजवळ 100 हत्ती वर्षाला तिथे भेट देऊ लागले त्या जंगलाला. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. द एलिफंट विजिट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ. मोलाई इज हॅपी मॅन टुडे. म्हणजे हत्ती जेव्हा त्या जंगलाला व्हिजिट देत होते ते जवळजवळ 3 महिने हत्ती तिथे राहू लागले. याचा अर्थ काय, तर ते जंगल अतिशय चांगल्या दर्जाचं होतं. गुड हेल्थ म्हणजे जंगलाचा दर्जा, जंगलाचं आपण माणसांची जशी हेल्थ म्हणतो प्रकृती, तशीच जंगलाची देखील प्रकृती अतिशय उत्तम होती की तिथे हत्तीसारखे मोठे मोठे प्राणी देखील येऊन राहू लागले. मोलाई इज अ हॅपी मॅन टुडे. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. पण हे सगळं अगदी एकदम इझी, समुद्र पर्यटनासारखं एकदम इझी नव्हतं. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप, मोलाई हॅड टू सफर ऑन द आयलँड, वर्किंग देअर इन हेवी रेन्स अँड स्कॉचिंग हिट. म्हणजे अगदी खूप पुष्कळ प्रमाणामध्ये पाऊस आणि अगदी कडक ऊन याला देखील त्याला सामोरे जावं लागत असे. ही हॅड टू फेस अपोजिशन्स फ्रॉम द पीपल टू. यासोबतच त्याला लोकांचा विरोध देखील पत्करावा लागला. ही नेव्हर थॉट ऑफ स्टेलिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट बट अदर्स डिड. म्हणजे त्याच्या जंगलात कधी चोरी होईल असं कधी त्याने विचारच केला नव्हता, पण
लोकांनी तेही केलं. ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन्स्ट पॉचर्स, म्हणजे शिकाऱ्यांकडून, जे शिकार मोठ्या प्रमाणात करत त्यांच्यापासून त्याला त्याचं पॉचर्स म्हणजे शिकारी, त्याच्यापासून त्याला त्यांचं संरक्षण जंगलाचं करावं लागलं. When people wanted to cut down the trees, he stood up in their defense like a rock. You will have to cut me before you cut the trees, he warned. म्हणजे लोक जेव्हा जंगल तोडायला येत असत तेव्हा, किंवा झाडं तोडायला येत असत तेव्हा, तो झाडांच्या भोवती उभा राहून म्हणे, आधी तुम्ही मला कापा आणि मगच या जंगलाला. बिकॉज मोलाई लव्स टू मच टू द फॉरेस्ट, because he is caring like his own son. The forest is his own family. When the elephants come, they caused a lot of damage on the way. They destroyed the rice fields and huts. Even Molai's own hut was destroyed. म्हणजे बघा, elephants when come to that jungle, they destroyed very much. म्हणजे त्याचं एलिफंट्स म्हणजे हत्ती जेव्हा त्या जंगलात येऊ लागले तेव्हा त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये त्याचं नुकसान देखील केलं. डिस्ट्रॉइड म्हणजे नाश करणे, म्हणजे तिथे उगवलेलं झाडं किंवा गवत जे काही असेल ते तुडवत हत्ती त्या जंगलात येऊ लागले. अगदी एकदा मोलाईचं स्वतःचं घर देखील त्याच्यामध्ये नष्ट झालं होतं. पीपल वॉन्टेड टू बीट मोलाई बिकॉज इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स. Now see students, all people wanted to beat up the Molai because he created that jungle, and because of that the elephants came and destroyed their houses. But म्हणजे मोलाईला सगळेजण मारायला उठले होते कारण की त्यानेच ते जंगल तयार केलं होतं. मोलाई वॉज नॉट अफ्रेड, पण तो काही घाबरला नाही. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट अ ग्रीन कवर for the land. In the end, most people left the area. They shifted the village to make way for the elephants. Now, Molai was very strong to creating that or to face that problem. To any situation he wants to fight because he wants to protect a green cover for the land. So at the end all the people left the area. म्हणजे बऱ्याच लोकांनी ते जंगल सोडून दिलं आणि त्यांनी आपलं गाव शिफ्ट केलं आणि त्यांनी हत्तींसाठी जागा सुरक्षित केली. मोलाई keeps cattle for his own living. Luckily he has full support from his family. They help him in his work all possible ways. Molai's children will carry on his work. See students, Molai keeps cattle for his own living. म्हणजे त्याच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्याने गाई गुरं पण पाळली होती, कारण फक्त जंगल लावून त्याचा स्वतःचा उदरनिर्वाह कसा होणार, म्हणून त्यासाठी त्यांनी गुरे पाळली होती आणि त्याच्या फॅमिलीचा पूर्ण त्याला सपोर्ट होता. त्याचे मुलं देखील हे काम पुढे कंटिन्यू करणार आहेत, हे त्याचं काम. People outside Molai's own tribe didn't know about Molai's work. One day, a photographer roaming in that area found Molai working in his forest and guarding it. When he came to know that Molai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. He told the media, newspaper, TV channels, etc. म्हणजे मोलाई हा एकटा काम करत असे. त्याच्या जमातीतल्या लोकांना देखील माहीत नव्हतं की तो तिथे जंगल निर्माण करण्याचं काम करतोय, कारण त्याने स्वतःहून त्याला वाहून घेतलेलं या कार्याला. एकदा एक फोटोग्राफर तिथे फिरत आला आणि तेव्हा त्याला कळलं की हे जंगल त्या मोलाईने एकट्याने बनवलेलं आहे, आणि त्यावेळी त्याला असं वाटलं की त्याने ते सगळं त्याचं कार्य हे न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र, TV चॅनल्स आणि मीडिया समोर आणलं. त्याचं हे जे अचिव्हमेंट होतं मोलाईचं, याला त्याने सगळ्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम त्या फोटोग्राफरने केलं. आणि म्हणूनच
जंगल विभाग देखील फॉरेस्ट डिपार्टमेंट देखील हे इम्प्रेस झालं त्याच्या या कार्याला बघून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने देखील त्याला मदत करण्याचं काम सुरू केलं. मोलाईच्या जंगलाला मदत करण्याचं काम सुरू केलं आणि द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ पद्मश्री अवॉर्ड आणि गव्हर्नमेंटने त्यांना पद्मश्री अवॉर्ड देऊन त्याचा गौरव केला, सन्मान केला. Molai now wants to spread his message throughout the country. Each one of us should plant and grow at least 2 trees. The trees will take care of the carbon dioxide we produced throughout our life and give us enough oxygen to breathe. Are you ready to help? Now students, Molai wants to say that you should grow at least 2 trees. He gives a message to all of us. Now students, because he know the benefit of the trees, he is saying that the trees takes us carbon dioxide from us. म्हणजे आपल्याकडून ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन देतात. झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. मग आता तुम्ही तयार आहात का अशी झाडं लावायला? मोलाईने जे जंगल तयार केलं, निदान आपण आपल्या परिसरात तरी जमतील अशी झाडं लावून त्यांची काळजी घेऊन आपला परिसर आपण ग्रीन आणि हेल्दी ठेवूया. जसा मोलाईने एक ध्येय मनात ठेवलंय आणि त्याने काही विचार केलेला का की ह्याचं काय परिणाम मिळेल, त्याला काय होईल, संकट काहीही न विचार करता मोलाईने काय केलं होतं, स्वतः फक्त एकाच घटनेने त्याला दुःख झालं होतं की एवढे साप मरून पडले आहेत आणि त्याला जर इथे जंगल असतं तर तसं झालं नसतं, त्यांना राहता आलं असतं. हा उद्देश त्याने मनात ठेवून जंगल निर्माण केलं आणि आज त्यामुळेच त्याला तो पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याचं हे कार्य आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आपल्याला 6वीच्या पुस्तकामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, त्यांचा धडा आलेला आहे. या धड्यापासून तुम्ही जर एकच बोध घेतलात की आपण देखील झाड लावायचा प्रयत्न केला तर प्रत्येक मुलाने कमीत कमी तरी 2 झाडं लावली तरी पुष्कळ होतील. मोलाई वॉन्ट्स टू से समथिंग फ्रॉम दिस स्लोगन. माय हाऊस इज व्हेरी बिग, hundreds of acres. You will have to cut me before you cut the trees. Why should I be afraid of animals? They are part of nature. म्हणजे मी प्राण्यांना का घाबरायचं? ते तर निसर्गाचाच एक भाग आहेत. My family supported me. They did not ask for anything in return. म्हणजे माझ्या कुटुंबाने मला पूर्णपणे सहकार्य केले. त्यांनी माझ्याकडून काहीच पुन्हा मागितले नाही. Today I am the happiest man in the world.